देत आहेत त्या सगळ्यांना सोबत घ्यायचं हे आमचं धोरण आहे, तर गैर काहीच नाही. असं जर नाही असं आहे की कुणावरती भ्रष्टाचाराचा आरोप केले त्याचा तपास होईल, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही. त्यामुळे त्यांचा काय एखाद्याचा XYZ व्यक्तीचा प्रवेश आणि त्याच्यावर असलेल्या गोष्टी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. न्याय यंत्रणा आहेत, बाकीच्या यंत्रणा आहेत, तपास यंत्रणा, ते त्यांचं काम करत राहतील. मी तुम्हाला सांगितलं ना की ज्या पद्धतीनं प्रकार या यंत्रणा ज्या आहेत या यंत्रणा काम करत राहतील आणि या सगळ्या विषयामध्ये पुढे जे यंत्रणा करतील ते पुढे सुरू होईल. आपण एकीकडे म्हणतोय महायुती आहे, 400 पार आपली घोषणा आहे, मात्र दुसरीकडे पाहिलं तर स्थानिक पातळीवर सगळं हलवेल नाही आहे. नाशिकचा विचार केला तर नाशिकच्या जागेवरून आता रस्सीखेच सुरू आहे. भाजप दावा करते, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. रस्सीखेच कुठं सुरू आहे? असं आहे, दोन गोष्टी आहेत. 3 पक्ष एकत्र आलेत आणि 3 पक्ष एकत्र आल्यानंतरनं निर्णय होईस तोपर्यंत देशातला किंवा महाराष्ट्रात कुठलाही लोकसभा मतदारसंघ असो, निर्णय होईस तोपर्यंत प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला तो मतदारसंघ आपला असला पाहिजे हे मांडण्याचा, हे आग्रह धरण्याचा 100% योग्य त्यात चूक असण्याचं कारण आहे. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे V-गार्ड से सुरक्षित रखिए. V-गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. त्यामुळे नाशिक सारख्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की हा मतदारसंघ आपला हक्क आहे, तर त्यामध्ये गैर काही नाही. पण महायुतीचं वैशिष्ट्य आहे, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फरक काय? महाविकास आघाडीमध्ये आजही जागा वाटप झालं त्यांचं. सांगलीत त्यांच्याकडे बंडखोर उभा राहिला आहे, तो उभा मागे घ्यायला तयार नाही. अशा अनेक ठिकाणी सांगलीमध्ये, सांगलीच काय महाविकास आघाडीतली अनेक उदाहरणं मी सांगू शकतो. महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये मात्र असं होणार नाही. ज्या क्षणी निर्णय होईल, नेतृत्व ज्या क्षणी निर्णय करेल त्या क्षणी महायुतीचे तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते एक दिलाने कामाला लागतील. कारण आमच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आहे आमच्यासमोर. म्हणजे तुमच्यामध्ये हा प्रश्न आहे की अजून नाशिकचा उमेदवार काय जाहीर झाला, असा प्रश्न तुम्ही मला विचाराल, मीच त्याचा आधी उत्तर देतो. मुळात तुमच्या मनात हा प्रश्न आहे, जनतेच्या मनात प्रश्न नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या या इथे बसलेल्या लोकांच्या मनातही प्रश्न नाही आहे. आमचा उमेदवार ठरला आहे. आमचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनतेच्या मनात जो हेच आहे. त्यामुळे उमेदवार कुणी असो, देशातली जनता मोदीजीच या ठिकाणी लढतायत निवडणूक, या भावनेतनं लढतायत. त्यामुळं आमचे कार्यकर्त्यांची मनं जुळली आहेत, जनतेची मतं जुळली आहेत. त्यामुळे त्याचा विजयामध्ये रूपांतर व्हायला अडचण येणार नाही. आमच्याकडे महाविकास आघाडीसारखी तोंड एकमेकाकडे नाही. आहेत ना, असं आहे की त्याचंच उत्तर आहे. स्वाभाविक आहे, ज्यावेळी पहिल्या ज्या उमेदवार जाहीर झाले ते आज 19ला तर पहिला टप्पा संपतो आणि स्वाभाविकपणे पहिल्या टप्प्यातले दुसऱ्या टप्प्यातले उमेदवार जे होते ते जाहीर लवकर झाले. कार्यकर्ते नेते बसले, एकत्रित बैठका झाल्या, केंद्रीय नेतृत्व चर्चा झाली आणि त्यातून जागा वाटप झालं. त्याच्यानंतर स्वाभाविकपणे त्यांचे फॉर्म भरणं, त्यांचे उमेदवार, त्यांचे प्रचार हे सगळे सुरू आहेत. आता जसे अजून मुंबईतल्या काही जागांचा निकाल याच्यामध्ये बाकी मुंबईसुद्धा शिल्लक आहे त्यामध्ये. त्यामुळे जसं जसं निवडणूक पुढे सरकते आहे, मला असं वाटतं की फेज वाईज यावेळी महाराष्ट्रात यापूर्वीचा इतिहास आहे. तुम्ही सगळे ज्येष्ठ पत्रकार, अनुभवी पत्रकार आहात. महाराष्ट्रात यापूर्वी 2 फेजमध्ये फक्त निवडणुका व्हायच्या, आत्तापर्यंतचा इतिहास आहे. यावेळी 5 फेजमध्ये निवडणूक आहेत. त्यामुळे फेज वाईज पहिल्या टप्प्यातले उमेदवार, दुसऱ्या टप्प्यातले उमेदवार हे जाहीर केले गेले. जसे जसे निवडणुका पुढे सरकतील तसे तसे उमेदवार पण बाकीचे पण उमेदवार येतील, काही अडचण नाही. भारतीय जनता पार्टीचा ठाम निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आमचे उमेदवार आहेत, त्यांचा पंतप्रधान तेच आमचे उमेदवार आहेत. त्यामुळे आणि महायुतीचं हे वैशिष्ट्य आहे की उमेदवार कोणी येऊ आमच्यासाठी आणि हे सगळे बसलेत अगदी काही, म्हणजे माझ्या काही यांची वेगळी मतं नाही. हां, मला असं वाटतं की ऑलरेडी काही हॉस्पिटलवरती कारवाई झाली. अशा ज्या घटना समोर आल्या, नाही मला मान्य आहे, मला माहिती आहे तुमचा प्रश्न, अगदी बरोबर आहे.
निदर्शनात आणून तुम्ही आज त्यातून एखादं उदाहरण असेल तर मला वाटतं निदर्शन आणून द्या. त्याच्यात होईल ज्या ज्या गोष्टी अशा झाल्या तर ऑलरेडी कारवाई झाली आहे, पण तरी असं जर काही असेल तर नक्की निदर्शन आणून द्या, आपण करू. असं असेल तर मला असं वाटतं इथल्या त्याचं लक्षात आणून द्या, त्याच्यावर आपण योग्य ती कारवाई करू. पुढे इकडच्या नाही घेऊन मग परत तुमच्याकडे येतो. जरा हे नाही म्हणजे विचारणं असं नको वाटायला आम्हाला. हां तुम्ही मग तुमच्याकडे येतो. मी तुम्हाला काय सांगितलं, एक मिनिट मी तुम्हाला अतिशय स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत उमेदवार किंवा जागा कुणाला जाते हे ठरेस तोपर्यंत प्रत्येक पक्ष, आणि यात काही चूक नाही आहे, ठीक आहे, आम्हाला ही जागा मिळाली पाहिजे, आमचा उमेदवार असला पाहिजे या भावनेतनं आग्रह धरणं यामध्ये काही नाही. पण ज्या दिवशी जे काही निर्णय नेतृत्व करेल त्या निर्णयाला तितक्याच तीव्रतेने सर्व ताकदीने निवडून आणायचं उमेदवारी जबाबदारी हीच मंडळी सगळी घेते, त्याच्यावर निश्चिंत राहा. आज रामनवमी आहे, रामनवमीच्या निमित्तानं संजय राऊतांनी सभागृहावर तुमच्यावर आरोप केले की रामाचं राजकारण केलं जात आहे, राम पळपुट्यांच्या मागे नसतो असं ते म्हणतात. मला वाटतं ते स्वतःबद्दल बोलत असावेत, कारण हिंदुत्वापासून पळपुटेपणा संजय राऊतांनी आणि उद्धव ठाकरेंनी केला, हा इतिहास आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांना स्वतःबद्दल ते हल्ली बडबडत असावेत, कारण शेवटी जी त्यांची बडबड आहे, त्यांची भाषा आहे, ती बघता खरोखर शंका यावी त्यांच्या शहाणपणाबद्दल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे खरं आहे, राम पळपुटेच्या मागे उभा नसतो आणि म्हणूनच तो उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही, तर 500 वर्षाच्या संघर्षानंतरनं एक भव्य राम मंदिर उभा करण्यामध्ये खारीचा वाटा असं म्हणून आम्ही काय असं म्हणणार नाही की जर सगळ्याच्यामध्ये, कारण पुन्हा प्रश्न तुमचा येईलच तुम्ही काय याच्यामध्ये, म्हणून मी सांगतोय की एक रामभक्त म्हणून खारीचा वाटा आम्ही सगळ्यांनी घेतला आहे, त्यांच्या पाठीशी राम नक्की उभा. येस, थँक्यू. मला असं वाटतं राहुल गांधींनी त्यांना किती जागा मिळणार याचा पहिल्यांदा अभ्यास करावा लागेल. ज्या काँग्रेसमधून त्यांची न्याय यात्रा गेली तिथले काँग्रेसची लोक सोडून ते येत होते. नंबर 1, इंडिया आघाडीमध्ये काय एकमत आहे, राहुल गांधींच्या विरोधामध्ये डाव्यांनी उमेदवार माहिती की नाही तुम्हाला, वायनाडमध्ये कम्युनिस्ट पक्षांनी राहुल गांधींच्या विरोधात, म्हणजे तुम्हाला इथं प्रश्न पडला आहे तिन्ही पक्ष काय एकत्र हे नको ते नको असे तुम्ही आता प्रश्न विचारले. जी इंडिया आघाडी आहे त्या आघाडीमध्ये कम्युनिस्टही आहेत आणि काँग्रेसही आहे, पण त्याच कम्युनिस्टांनी राहुल गांधींच्या विरोधामध्ये वायनाडमध्ये उमेदवार उभा केला आहे आणि ते राहुल गांधीला पराभूत करण्यासाठी पूर्ण ताकद लावून काम करतात. आता या इंडिया आघाडीची ही स्थिती आहे, महाविकास आघाडी स्थिती वेगळीच आहे, पण तिथे त्यामुळे राहुल गांधीने अगोदर काँग्रेसला किती जागा मिळतात हे बघावं. भारतीय जनता पार्टी जागा चिंता करू नये, जो 400 पारचा नारा आम्ही दिला आहे तो आम्ही पूर्ण करू, हे तर आम्हाला शंका नाही, कारण जनतेने ही निवडणूक ठरवली. असं आहे की काँग्रेस का संपली याचं चिंतन पहिल्यांदा अमित देशमुखांनी केलं पाहिजे. त्यामुळे इतरांवरती इतर का संपले, अमुक दुसऱ्यांना का संपवलं असे प्रश्न विचारत की अशी टीका करण्यापेक्षा काँग्रेस दिवसेंदिवस संपत का चालली आहे, या निवडणुकीमध्ये जे गेले दोन निवडणुका ते विरोधी पक्षनेते पदसुद्धा मिळू शकत नाहीत, एवढे कमी संख्येनं खासदार निवडून येत आहेत. महाराष्ट्रात गेल्यावेळी 1 खासदार निवडून आला होता, यावेळी तो तरी येईल की नाही ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे इतर पक्षांची चिंता करण्यापेक्षा महाराष्ट्रातून काँग्रेस संपत चालली आहे त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. मला असं वाटतं पोलीस त्याची चौकशी करतील. असं आहे की मुळामध्ये महाराष्ट्राला गेल्या माननीय देवेंद्रजी गेले मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेच गृह खातं होतं आणि आत्तासुद्धा या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना गृह खातं त्यांच्याकडे असं म्हणणंच योग्य ठरेल की या गेल्या अनेक वर्षातला सर्वोत्तम गृहमंत्री जर कोणी असेल तर देवेंद्रजी फडणवीस आहेत. कारण ज्या पद्धतीचा अनेक गोष्टी त्यांनी पोलीस खात्यात सुधारणा केल्या, ज्या पद्धतीचं पोलीस खातं काम करतं आहे, या यंत्रणा काम करत आहेत, त्यामुळे तातडीने त्याची दखल घेऊन ते अनेक गुन्ह्यांची उकल होती आहे. हे सगळं बघता मला असं वाटतं की त्याचे प्रश्न उपस्थित करणं योग्य नाही. या खडसेंच्या धमकी प्रकरणातसुद्धा तातडीने कारवाई होईल. त्यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती
नाशिकमधल्या एका महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी भाष्य केलं आणि त्यानंतर त्यांना देखील धमक्या येत आहे. अटक स्वतः झाली त्यांनी त्यामुळे. पोलीस आयुक्तांकडे तक्रार देखील केली आहे. मला असं वाटतं त्याच्यावरती कारवाई होऊन अटक पण झाली तातडीने. त्यामुळे पोलीस यंत्रणा अत्यंत त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. हो म्हणून शेवटी असं आहे की ज्या गोष्टी एखादी घटना पूर्ण सुरक्षित आहे, चिंता करायचं कारण नाही. एखादी शेजारी घटना बसल्यात म्हणा. अहो त्या पूर्ण सुरक्षित आहेत म्हणून ते माझ्या शेजारी बसल्या आहेत, त्या फिरतायत मोकळेपणाने, कुठलीही चिंता नाही आहे. एखादी घटना घडल्यानंतर त्याचं किती लवकर तुम्ही ॲक्टिव्ह होता त्याच्यावरती पोलीस खातं कशी कारवाई करतं. जिथं 100 कोटी खंडणीचे इतिहास आपल्या गेल्या 2 वर्षापूर्वीचे आहेत, ज्या पद्धतीनं तो मनसुख हिरेन गायब झाला, हे सगळे इतिहास आपण विसरलो नाही आता. त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी देवयानीताई म्हणजे जी घटना धमक्या आल्या त्याच्यावरती कारवाई झाली, अटक झाली आणि देवयानीताई अत्यंत मोकळेपणाने नाशिकमध्ये सगळे फिरतायत. आत्ता त्या पूर्ण गर्दीमध्ये राम मंदिरामध्ये पूर्ण गर्दीमध्ये सगळीकडे होत्या. हेच त्यांचं हे सरकारचं वैशिष्ट्य आहे, सरकारची ताकद आहे. सलमान खानच्या घराला पण आहे, पण फायरिंग तिथे पण झाली ना. मी म्हणलं की एखादी घटना घडल्यानंतर ताबडतोब त्याला किती वेळात पकडला गेला ते महत्त्वाचं. मनसून एरिक प्रकरण तसं झालं ना. पुढे चला. दखल याची दखल नक्की तुम्ही सूचना म्हणून दखल. थँक्यू. नाही गरमी खूप आहे, दखल घेतली पाहिजे. थँक्यू.